प्रेमी नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मणी तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कवतुक देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तुका मने हसे जना तुका मने हसे जन नाही कानता येताई देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी विचारी पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग कर प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण ताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमच्चादिलक्षणम् एकं नित्यमेवं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणहितं सद्गुरुं तं नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया लाधलो तुमचा अनुग्रह
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी श्री राधे मेरी स्वामिनी मैं राधे जो को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास मेरे मन मानिक गिरवी धर्या श्री मनमोहन के पास प्रेम ब्याज इतन्यो बड़ो कि न चोटन किया भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम पोये तिनके पद वंदन किए तो न शत विगणाने अतुलित बल धाम भीम शैलावदेहम तनुजवन कृशालम ज्ञानी नामाग्रगण्यम सकल गुण निधानम वानराणामधीशम रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि हे दुःख भंजन मारुति नंदन हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुति नंदन हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत रायगणी मंदिरी वसी माझा राया तयासी अर्पितो जन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती तया वंदितो तुम्हा छत्रपती नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छायामार्तंड संभूतं तन्नमामि शनेश्वरम महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय दातो मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गोपालकृष्ण भगवान की जय श्री संताची ये माथा चरणावरी श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका जमलेलं जनता जनार्दन देवंत पवित्र मायबापने खळा असणारे आत्मे किंवा वत्सल्य हो सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 45 ते गोळच होते असं ना विसरल्यात जाते 45 वर्ष म्हणजे अजून 5 वर्षाने 50वी गाठली म्हणायचं सप्ते नाही की नाही सुंदर असा भव्य दिव्य प्रकारचा आनंद उत्सवामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह भागवत ज्ञान यज्ञ सोहळा काल सांगता झाली आणि आज मात्र सर्व ज्ञानाने अनुग्रहित झालेले वाई ग्रामस्थ यांच्या अंतकरणातील देवाचा आणि तुमची भेट घालून देणाऱ्याचा म्हणजे काल्याचा दिवस आहे विठाल
विठ्ठल 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, अपने अपने माता पिता की। अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 45वे आहे. सुंदरमय आनंदमय पद्धतीने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह काल्याची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे आणि या काल्याच्या प्रसंगाकरता निवडून घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय, भागवत धर्माचे कळस्थानी असणारे तुकोबाराय, ज्यांनी संसाराच्या नावे घालून शून्य वाढता पुण्य धर्म केला असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांची गवळण पर प्रकरणातला अभंग काल्याच्या प्रकरणाला संत मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाला सर्वप्रथम आता आमचे मृदंगाचार्य, मृदंग अलंकार मृदंग सम्राट असणारे आमचे अमोलदादा यांचं मी कोटी कोटी धन्यवाद देते. अगदी सुंदर अशी 7 दिवस त्यांनी सेवा केली. चांगली अगदी अगदी अंतकरणाचा ठोका चुकावा असं सुंदर त्यांचं वादन आहे. कोटी कोटी त्यांचे धन्यवाद. आमचे विनेकरी ताई आहेत, सुंदर त्यांचं गायन पण आहे बरं का. सुंदर त्यांनीही सप्ताहामध्ये लेख आहे या गावची, पण सुंदर साथ केली. आमचे महाराज नाव काय? हा सीतापूरकर जमलं. सीतापूरगावचे दादा आहेत. सुंदर त्यांची मला आज कीर्तनासाठी साथ आहे. आमचे गायनाचार्य मृदंग सम्राट अविनाश महाराज नांदेडकर यांनीही सुंदर साथ केली. आपल्या ग्रामस्थांना मृदंग वाजवला आणि सुंदर गायनासाठी कालपासून साथ करतात. त्यांचे कोटी कोटीने धन्यवाद. माझे पिता, माझे गुरुवर्य, मला या गादीवर उभा राहण्याच्या लायकीवान ज्यांनी बनवलं, एका काय म्हणतात त्याला, निर्जीव वस्तूला सजीव जसं बनवावं, अमृत संजीवनी मारल्याबरोबर त्यानं अगदी सचेत व्हावं, त्याप्रमाणे ज्यांनी माझ्यावरती अखंड आशीर्वाद, अखंड कृपादृष्टी आहे, माझे पिता, माझे बाबा या ठिकाणी माझी साथ करण्याकरता उभा आहेत. माझ्या आईसाहेब जन्मदात्री, हाक मारल्याबरोबर दोघंही धावून आले अशी माझी असणारी जगतजननी माता माझी आई साहेब आमच्या आहेत. आमच्या अगदी ताईसारखं प्रेम करणाऱ्या, मोठ्या ताईसारखं प्रेम करणाऱ्या आमच्या अकुताई सरस्वती मैयाने ज्यांच्या कंठामध्ये विराजमान व्हावं अशा आमच्या ताईसाहेब आहे, यांचं धन्यवाद. आणि गावची कन्या आहे बरं का, इकडं पहा, गावची कन्या. धाडस केलं तर सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि नाही धाडस केलं तर काहीच शक्य होत नाही. धाडस करून संस्थेमध्ये राहणं किरकोळची गोष्ट नाही, अनेक आघात सहन करावं लागतात. आता जी मृदंगाचार्य आहेत
टाळकरी आहेत, गायनाचार्य आहेत. जीवन चंदनासारखं घासलं तेव्हा ही कला प्राप्त होते. शिळे तुकडे खाऊन आळंदीला शिकावं लागलं, माधुकरी मागून शिकावं लागलं, तेव्हा या शरीराचा सुगंध सुटतो आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रभर नाव गाजत असतं. आमची ताई आहे सोनाली आणि गुरुवारी त्यांच्या सोनाली दिदीचं आहे. सुंदर असं तिचीही आपल्या गावाला साथ भेटली आणि लेकराचा पुढे जाऊन खूप मोठी उन्नती होऊ अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. आपल्याच गावची ताई आहे. दुसरे नाव काय? हा, प्रतीक्षा ताई. माझी कन्या आहे या ठिकाणी वैष्णवी. अगदी सगळ्या माझ्या कुटुंबाचा तिच्यावरती वरदस्त आहे आणि भगवंताने तिच्यावरही कृपा दृष्टी करावी. ग्रामस्थ आमचे गोविंद भाऊ असतील. महाराजांचं नाव काय? हा हा, जरा मोठ्यानं बोलावं, मग कानाचा लय प्रॉब्लेम व्हायला ह्याच्याने. प्रकाश महाराज असतील, आमचे गोविंद भाऊ आहेत, सिंदीकर बाबा आहेत आणि सर्व. आता मी काय करते माहिती का, एका खटे घेते ग्रामस्थ, वाईकर ग्रामस्थ आणि इकडे आमचे परत बालाजी भाऊ आहेत. कमिटीचे मेंबर सगळे, दिलीप भाऊ असतील, पंडित भाऊ असतील, सगळेच कमिटीतले. आता एखाद्याचं नाव चुकून राहिलं असेल तर पुढच्या वर्षी नका बाबू. नाही, अगदी लेकराप्रमाणे नितांत प्रेम करणारे आमचे तोटेवाड भाऊ सुद्धा असतील. सर्वांनी अगदी लेकीप्रमाणे प्रेम केलं. सर्वांच्या चरणविंदाला स्पर्श करून कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठाला आणि माझा कसाही आवाज असो, घसा बसलेला असो की कसा बी असो, पण सुंदर प्रकारे माझा चिरंजीव म्हणायला काय हरकत नाही, माझा विद्यार्थी म्हणायला हरकत नाही, माझा शिष्य मुलगा म्हणायला हरकत नाही. आमचा मनोज दादा अर्धापूरकर सुंदर 7 दिवस त्याची आपल्याला साथ भेटली ना, अशी पुढंच भेटत राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठाला विठाला. कोणी एक भुलेली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मनी, तोची बदनी उच्चारी. वावा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. घ्या घ्या घ्या. धन्य भाग आमच्या अमोल दादांचे, बाबांच्या नाईचे आशीर्वाद त्यांना भेटले तर नशीब लागतं बरं का, संत महात्म्याचा आशीर्वाद मिळायला. आणि महाराष्ट्रभर त्यांचं नाव गाजो हीच मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. विठाला विठाला. कीर्तन रूपी सेवेकरता निवडून घेतलेली गवळण रूपी अभंग, या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय गवळणीच्या मनातला भाव सांगतात. ज्याप्रमाणे आज तुमच्या मनातला भाव मला स्पष्टपणे दिसत आहे, त्याप्रमाणे त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. गोकुळातल्या गवळणी भगवान परमात्म्याच्या मध्ये इतक्या बोलून गेल्या होत्या, इतक्या बोलून गेल्या होत्या जशा वाईतल्या गवळणी कथेमध्ये बोलून गेल्या आहे ना. प्रत्येकीच्या सकाळी घरी गेल्यानंतर समजत होतो मला, ताई आता आमचं वाई गाव आता मात्र सुनं सुनं वाटेल नाही का. याप्रमाणे त्या गवळणीची अवस्था होती आणि बोलून गेल्या होत्या. काय अवस्था होती? देखिला डोळा बैसला मणी. घरी गेल्यावर एवढंच की झोपीमध्ये चावळू नका, राधे राधे हो. घरचे म्हणते ना अंजली ताईने जादू बिदू येते का? बाया गपच बसना झाल्या ते आहे की नाही. आणि झालं पाहिजे, भगवंताच्या नामामध्ये वेड झालं पाहिजे. उपयोग नाही प्रपंचामध्ये वेड होऊन नाही का. फायदा जर असेल भगवंताच्या नामामध्ये फायदा आहे, लक्षात ठेवा. देखिला डोळा बैसला मनी, तोची बदनी उच्चारी. ज्या भगवंताला पाहिलं
त्या भगवंताचं नामस्मरण मात्र मुखाला येतं. आणि विक्रीत असताना दही दूध घेऊन मथुरेला विकण्याकरता जातात. मथुरेला कुठे दही दूध घेऊन मथुरेला गवळणी विकाय जातात. पण विकाय गेल्यानंतर काय म्हणतात, दही दूध घ्या म्हणाय पाहिजे का नाही? काय म्हणाय पाहिजे? दही नेलंय, तूप नेलंय, लोणी नेलंय. आणि काय म्हणायला, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देव घ्या कोणी हो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी हो देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी, घर पुसो, हे देव घ्या कोणी हो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी हो देव घ्या कोणी. आपल्याला पुढचं नाही घ्यायचं, तेवढंच घ्यायचं. देव घ्या कोणी हो देव घ्या कोणी. गवळणी दही दूध विकायला गेल्या, पण म्हणतात कसा, हो ऐका ना दादा, हरी घ्या, हरी घ्या, कृष्ण घ्या, कान्हा घ्या. कशामुळे? रोज भगवान श्रीकृष्णाला पाहतात. कारण नसताना नंदाच्या वाड्यावर जातात, कारण नसताना त्याला पाहतात. घरामध्ये घट भरलेला आहे तो सुद्धा ओलांडून देतात. आणि पाण्याच्या निमित्तानं नंदाच्या वाड्यावर जातात. भरीला घट ओलांडून या, पाण्याच्या मिसेनं, पाण्याच्या निमित्तानं नंदाच्या वाड्यावर गेल्याशिवाय राहत नाही. आणि तोच मनामध्ये बसला. पहिला पहिला नंदाचा नंदना, पाहिला 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 नंदाचा नंदन. भगवंताला पाहायच्या आणि पाहिल्यानंतर मात्र अंतकरणामध्ये साठवावं लागतं बरं का. वर्षभर अशा गप्पा आणायला लागल्या, जन्माच्या भेटल्या का नाही कुणास. माई इकडं बघ इकडं बघ, जमस आती जमस, जरा एक तासभर माझ्याकडे तुमचे कान देऊन टाका. इतक्या देहभान गोकुळातल्या गवळणी झाल्या. विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी. इतक्या देहभान झाल्या. तुकोबराय म्हणतात, आपुलियाचा विसर भोळा. स्वतःला सुद्धा त्या गवळणी विसरल्या बरं, स्वतःला सुद्धा विसरल्या. एक दिवस गवळणी भाकरी करत होती बरं. भाकरी करता करता सासरा बाहेरून आला. तिकडे भगवान परमात्म्याने अधरावरती बासुरी धरली आणि छेडायला सुरुवात केली. सुंदर असे तान त्या बासुरीतून निघत होते. मुरली मनोहर रे माधवा माधवा, मुरली मनोहर रे माधवा माधवा, मुरली मनोहर रे माधवा माधवा.
सुंदर अशी भगवान श्रीकृष्ण बासरी छेडतात. बासरी छेडल्याबरोबर गवळणीचं ध्यान कुठं गेलं? गवळणीचं ध्यान घरी गेलं, गप्पा मारायले. गवळणीचं लक्ष गेलं बासरीकडे, कानाकडे ध्यान लागलं. आणि ध्यान लागल्याबरोबर तेवढ्यात तिचा सासरा घरी आला. आणि घरी आल्याबरोबर म्हणतो, सुनबाई भूक लागली, जेवायला वाढ. जेवायला वाढ म्हणल्याबरोबर तिला दिसला सासऱ्यामध्ये कृष्ण. मैया मुझे खाना खिलाओगी? मुझे बहुत भूख लगी है. आज यशोदा मैया ने मुझे खाना नहीं खिलाया, माखन नहीं दिया, आप खिलाओगी? इतकी खुश झाली, मनामध्ये आनंदित झाली. भाकरी तव्यावरची तव्यावरच राहिली. ताट भरलं आणि ताट घेऊन एका पाटावर सासऱ्याला बसा म्हणली. याच्यावर दिसायले कृष्ण, होता सासरा. पाटावरती सासऱ्याला बसायला लावलं. सासरा म्हणजे नेमका आज दिवस कुठनं उघडला नाही का. सुनबाईने पाठ दिला बसायला, म्हणून सासरा बी उल्हासाने पाटावर बसला. मात्र समोर ही बसली, ताटात भाकरी मोडते, खा काना. सासरा म्हणतो, ताळ्यावे ताळ्यावे ताळ्यावे, ध्यानावर ये. सासरा वय, हरिने माझे हरले चित्त, हरिने माझे हरले चित्त, ओ हरिने माझे हरले चित्त, 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 हरिने माझे हरले चित्त. ए भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले, आता माझे हरले चित्त, भारवित विसरले, हरिने माझे हरले चित्त, भारवित विसरले. आता कैसी जाऊ घरा, बाबा आता कैसी जाऊ घरा, 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 आता कैसी जाऊ घरा. आता कैसी जाऊ घरा, जाऊ घरा. आपुलियाचा विसर भोळा, विसरली स्वतःला आणि सासऱ्याला खाऊ घालते, अशी अवस्था गवळणींची आहे. आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुक. गोविंदाचं कौतुक करते, कौतुक वाटते गोपिकांना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशी जर जीवनामध्ये अवस्था झाली, आता तशी तर तुमची झालीच आहे. घरचं काम धंदा सोडून तुम्ही धावत पळत, कथेचा आवाज आला, भांडे तिकडे गेले, धुणं तिकडे गेले, निघाले. आणि सत्य घटना होय, सत्य परिस्थिती, खरंच विसरलं पाहिजे. आणि भगवंताकडे जेव्हा ओढ लागते ना, तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे हासे जन, जन हसायला लागतं. काय येडे झाले ते अंजली ताईला, आवाज ऐकल्याबरोबर या काम धंदा सोडून द्यायल्यात, मला जेवायला वाढना झाल्या तर निघाल्यात. हसे नका, जन वेड का म्हणना. मी सांगू का, धुळे खानदेश भागामध्ये जेव्हा जाते ना मी, त्यावेळेस त्या तिकडच्या एका ताईनं जोडलेलं पद आहे बरं का, सांप्रदायिक अभंग नाही, पण इतकं सुंदर आहे. आयराणी भाषेमधनं तुम्हाला समजते का बघा. कोणी काही म्हणू द्या, पण भजनाला आणि कीर्तनाला बळत जाऊन बसायचं. सुख जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. ऐकायचं का? चला गाऊयाचं ना, ऐका बी आणि परत मराठीमध्ये त्याचा उच्चार करून सांगते. कोणले काय बी म्हणू देना, कोणले काय बी म्हणू देना, मले भजन करू देना. कोणले काय बी म्हणू देना, मले भजन करू देना. काय बी म्हणू देना,
भानामती कोणी म्हणे भूताटकी कोणी म्हणे भानामती कोणी म्हणे भूताटकी कोणी म्हणे भानामती कोणी म्हणे भूताटकी कोणी म्हणे भानामती ताई ऐका बरं बारीक का लोक बारीक तुम्हाला म्हणतील बारीक तुम्हाला वेळ लागले तुम्हाला कोणीतरी भानामती केली काय नो पण लक्षात ठेवा ताई दादा देवने कृपा करे सेना मले भजन करू देना कोणले काय बी म्हणू देना मले भजन करू देना कोणी काय बी म्हणू देना मला भजन करू देना तुम्ही काय बी म्हणू देना मला भजन करू देना हो हो कोणाला काही म्हणू द्या कोणी किती नावं ठेवू द्या मात्र भजनाला मात्र विसरायचं नाही बरं का. कोणी म्हणे भूताटकी कोणी म्हणे भानामती भूताटकी नवन भानामती बी देवने कृपा करे सेना मले भजन करू देना तुको बरायचं पण हेच म्हणणं आहे तुका म्हणे हासे जन परंतु तुको बराय म्हणतात तिथे आपले कान लावून घ्यायचे काय करायचं नाही कान तये ठाई कान लावून घ्यायचे पण आपले कान जिथं नाही तिथं बरेच टाऊ करतात माही कोणाची लागली ग घरात लागली तरी खिडकीतनं तिकडं कान जातात पण तुको बराय म्हणतात तिथं कान लावून घ्या भगवंताच्या नामचिंतना मात्र कान उघडे कोणी तुम्हाला नावं ठेवायला लागलं तर त्याचे ते दूषण ऐकून घेऊ नका कानावरती हात ठेवा नाही कान तये ठाई देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ संपला विस्तारित रूपाने पुढे पाहत असताना आजचा काल्याचा प्रसंग आहे मर्यादित विषय आहे तरी पण जेवढं सांगता येईल तेवढा सांगण्याचा प्रयत्न केलाय 7 दिवस घट भरलाय पण घट काय भरायला तयार नाही अजून कमीच आहे म्हणतात हरकत नाही जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हातानं टाळीन मुखानं भगवंताचं नामस्मरण करा विठ्ठला हो सर्वांना श्रुत आहे काल्याच्या प्रसंगामध्ये चरित्र हे भगवंताचं उच्चारावं लागतं बरं का बाकीचे कीर्तन कुठे बी पळता येतील मात्र मागणी आणि काला हा मर्यादित आहे म्हणून काल्याचं चरित्र उच्चारत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात कोठून कुठपर्यंत उच्चारायचं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे काल्याच्या कीर्तनाची मर्यादा घालून दिली संत बायबा म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी रांगत गोधनी राखीता आहे रांगल्यापासून गोधन चाऱ्यापर्यंत काला करेपर्यंत तिथपर्यंत मात्र चरित्र उच्चारायचं आहे असं वर्णन काल्यामध्ये आलेले काल्याच्या प्रसंगाला सांगतात परंतु कृष्ण जन्माला आल्याशिवाय काल्याचा प्रसंग कसा करणार किंवा रांगायला भगवंताला कसं लावणार म्हणून सुरुवात करतात कंस नगरीमधून मथुरी नगरीमधून सुरुवात झालेली आहे भगवान श्रीकृष्णांचे मामा कंस मामा यांची लाडाची प्रियतम बहीण बस
बसा बसा. विठाला विठाला. जास्त वेळ आपण कंसाचं गणित घेऊच नाही, पण अगदी ठळक ठळक चलते नाही का. लाडक्या बहिणीचा विवाह ठरला, वसुदेवाशी तिचा विवाह झाला. मात्र बारातीमध्ये आकाशवाणी झाली, तुझ लागी वदी ही कंसा, तुला मारणारा देवकीच्या पोटी 8वा जन्माला येणार आहे. म्हटल्याबरोबर हातातलं खडग उचललं आणि माराया धावला. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. बहिणीच्या हत्येचा पातक करू नको आणि कंसाला त्या ठिकाणी थांबवलं. सांगितलं जन्माला येणारी 8ही पुत्र तुझ्या स्वाधीन करीन म्हणून सोडून दिलं. कारागृहामध्ये प्रपंच चालू झाला. पहिली त्या ठिकाणी 6 लेकरं कंसाने मारली. त्यानंतर 7वा गर्भ त्या ठिकाणी देवकी मातेला राहिला. भगवान परमात्म्याने तो गर्भ माईला सांगून आपल्या पहिल्या मातेच्या म्हणजे रोहिणी मैयाच्या गर्भामध्ये जी नंदबाबांकडे राहिला आहे त्या मैयाच्या गर्भामध्ये नेऊन ठेवलेला आहे. आणि आता मात्र देवकी मैयाला 8वा गर्भ राहिलेला आहे. दिवसामागून दिवस वाढतात. देवकीच्या चेहऱ्यावरती तेज वाढते. आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका ते दीन विभीषणा. सुंदर असे डोहाळे त्या ठिकाणी देवकी मैयाला लागलेले आहेत. आणि वसुदेवजी थांबवतात, देवकी तू जर अशी मोठ्याने आरडली तर तुला मात्र कंस जीवन ठेवणार नाही. कसं तरी देवकीला सावरलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र 9 महिने 9 दिवस परिपूर्ण झाले. आणि 1 तास आधी भगवान परमात्मा 8 वर्ष बालकाचं स्वरूप धरून वसुदेव आणि देवकीच्या समोर उभा राहिलेले आहेत. आणि विचारतात वसुदेव देवकी, कोण आहात तुम्ही? त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, मी तुमचं लेकरू, तुम्ही मला वर मागितला होता की भगवान परमात्मा तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्या. काय मागितलं होता? जन्म घ्या, म्हणून मी तुमच्या पोटी जन्म घेण्याकरता आलेलो आहे. वसुदेव देवकी म्हणतात, बाबा हे भगवंता, तू जर असा 8 वर्षाचा होऊन आला, मला सांगा जन्मताच लेकरू कोणाचा 8 वर्षाचा असते का? असते का? नसते. आणि जर 8 वर्षाचा असलं तर नक्कीच कोणतरी काडी केलेली दिसते. बाबा हे काय वय चमत्कारी गोष्ट नाही काय? 8 वर्षाचं बालक होऊन आलात, पण प्रभू आमच्या हातामध्ये मावेल एवढं स्वरूप धरा, पाळण्यामध्ये जोजवू सको एवढं स्वरूप धरा. भगवान परमात्मा म्हणतात, मी तेवढाच होणार आहे, पण इंटिमेशन देण्याकरता मी आधी आलो नाही का, माहिती सांगण्याकरता आधी आलो. ऐका, मला या ठिकाणी ठेवू नका, मला कुठं न्या. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. माया उपजली तिथे मजनेही आणि येते, माया उपजते मजने आणि नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला.
वसुदेवजी बाबा मला या ठिकाणी ठेवू नका, कुठं घेऊन जा? नंदाच्या घराला, मजनेही गोकुळाला. भगवान परमात्मा लहान झाले, पण वसुदेवजी विचार करतात तुला न्यायचं खरं, परंतु 7 दरवाजे लागलेले आहेत, पायामध्ये बेड्या आहेत. भगवान परमात्मा म्हणतात प्रभू बाबा मला एकदा उचलून पहा. एकदा अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याला ज्यावेळेस तुम्ही पाहता ना, त्यावेळेस संसाराच्या बेड्या मात्र गडून पडत असतात. म्हणून भगवंताला अंतकरणामध्ये पाहावं लागतं, विराजमान करावं लागतं, उचलून घ्यावं लागतं. उचलीला कमळापती बंधने पायीची गळती, संसाराची बंधनं गळून पडत असतात. म्हणून वसुदेवने जेव्हा भगवान परमात्म्याला टोपली टाकून उचलून घेतलं, हाताची बंधनं गळून पडली आणि देव जन्माला आला. विकार रूपी राक्षस पहारेकरी झोपी जात असतात बरं का. देव अंतकरणामध्ये जन्माला आला. काम क्रोध लोभ मद मत्सर जोपर्यंत जन्माला येत नाही तोपर्यंत समजावा अहंकार टिकलेला आहे. आणि जोपर्यंत अहंकार टिकलेला आहे, गर्व टिकलेला आहे, तोपर्यंत समजावा त्याच्या अंतकरणामध्ये देव नाही. आणि जेव्हा कारागृहामध्ये भगवान परमात्मा जन्माला आले, त्वरित पहारेकरी झोपी गेलेले आहेत. विठाला विठाला त्वरित पहारेकरी झोपी गेले. पायाचे बंधन गळून पडली. उचलून वसुदेवांनी भगवंताला घेतलं, गोकुळाच्या दिशेने निघालेले आहेत. निघालेले असताना आकाशामध्ये विजांचा कडकडाट चालू आहे. मंद मंद असा पाऊस पडत आहे. मध्याह्न रात्री ठीक 12 वाजता भगवान श्रीकृष्ण कारागृहामध्ये जन्माला आलेले. जन्माला आल्याबरोबर सांगून जाईल तुम्हाला, देवाला सुद्धा संकट असतात, आपल्याला संकट असतात, याच्यात नवल नाही. कारागृहामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. निघालेले आहेत वसुदेव. यमुना मैयाच्या दिशेने येतात. यमुना मैयामध्ये प्रवेश करतात. प्रथमतः गुडघ्यापर्यंत पाणी, नंतर कमरेपर्यंत आलं. यमुना मैया म्हणते पठ्ठ्या वाघिणीला पहिल्यांदा दर्शन होणार. काही जणांना लय अहंकार होते, मी देव पाहिला. अरे देव पाहण्याची गोष्ट नाहीच, देव अनुभवायची गोष्ट आहे. कशाची? तुम्ही वाऱ्याला पाहू शकता का? वाऱ्याला पाहू शकता का? अनुभवू शकता ना? त्याचप्रमाणे आज जो देव तुमच्या आमच्यामध्ये विराजमान आहे ना, तो देव निर्गुण निराकार दादा माहुर माझे गा. काय म्हणतात? तुमच्या आमच्यामध्ये विराजमान असणारा निर्गुण निराकार परमात्मा आहे. ज्या वेळेस महिला मंडळ ऐका बरं का, ज्या वेळेस समोरची बाई आपल्याला भांडायला लागते ना, त्यावेळेस तिच्याकडे पाहायचं आणि मनातली मनात रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणा. नाही भांडणारीच्या मध्ये तुम्हाला पांडुरंग परमात्मा दिसला तर माझं नाव बदलून ठेवा. तुमचं नाव बदलल्याने आम्हाला काय फायदा व्हायचा आहे का नाही? काय म्हणायले, काय सांगायले? समोरची जेव्हा भांडायले तिला रिप्लाय देण्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणा. तिच्यामध्ये भगवान परमात्म्याला पहा. शिव्या देव वाटतील का? समोरचीला पाहताना त्याच्यामध्ये पंढरीश परमात्म्याला पाहिल्यानंतर तुम्हाला शिव्या देव वाटतील का? देऊ वाटेना. सांगून जाईल तुम्हाला, निर्गुण निराकार परमात्मा सर्वांच्या हृदयदेशी आहे. आणि त्या परमात्म्याला अनुभवायचा असेल
तो पाहण्याची गोष्ट नाही. आणि वसुदेवांनी डोक्यावरती त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला विराजमान केलं. मात्र अहंकारित झाली. देवाला पाहिल्यानंतर, देवाला अनुभवल्यानंतर अहंकार माणसामध्ये राहिला नाही पाहिजे. यमुना मैया मात्र अहंकाराने फुगली. पठ्ठ्या वाघिणीला पहिल्यांदा भगवान परमात्मा म्हणतात, यमुना मैया तू जर अशी फुगली तर हा मनुष्य देहच आहे, नाही का. तोपर्यंत माकड डोक्यावरती लेकराला उचलून घेते, जोपर्यंत नाकातोंडामध्ये पाणी जात. एकदा नाकातोंडामध्ये पाणी घुसलं ते लेकरू उचलते आणि पायाखाली धरते, आहे की नाही. पायाखाली धरते. तसाच मनुष्य देहाचं पण आहे. ज्यावेळेस भयान संकट होते त्यावेळेस सगळे लोटून आपलं वाचलेलं बरं. हा मनुष्य प्राणी आहे. माझे बाबा आहेत, नाका तोंडात पाणी गेलं तर मला सोडून दिल्याशिवाय राहणार नाही. मैया तू ओसर, मार्ग दे. मैया म्हणते कमीत कमी तुमचा स्पर्श झाल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याने टोपलीमधून अलगद बाहेर काढला. यमुना मैयाला दर्शन दिलं. यमुना मैया पुर्य चालला चाट त्यासी लाविला गोष्ट, त्यासी लाविला गोष्ट, त्यासी लाविला गोष्ट. पुर चालला चाट त्यासी लाविला गोष्ट. अंगठा लावल्याबरोबर, पायाचा स्पर्श झाल्याबरोबर यमुना मैया ओसरली, दुभंगली. आणि मधून मात्र वसुदेवजीला रस्ता दिलेला आहे. गोपाळ कृष्णाला घेऊन वसुदेवजी नंदबाबाच्या वाड्यावरती गेलेले आहेत. नंदबाबाच्या हातामध्ये भगवान श्रीकृष्णाला दिलं. त्याच रात्री यशोदा मैयाच्या उदरी एक मुलगी जन्माला आली होती. मुलगी जन्माला आली म्हणून तुमच्याकडे आनंद होते का? मुलगी जन्माला आल्यानंतर ताई एका मागे एक 3 पुरीच झाल्या. ते सांगू तुम्हाला, पोरगी इतकं ताकदवान दुसरी चीज. तुम्हाला एक वेळेस पोरग घराच्या बाहेर काढेल पण पोरगी काढेल काय? ती एक वेळेस भांडण, ए दाद्या तुझं तुझं बघ, माझ्या बाबाचं घर आहे की नाही. काय म्हणे, तुझं तुझं बघ पण माझ्या बाबाचं घर आहे. मुलीसारखं नितांत प्रेम करणारं दुसरं कोणीच नाही. मुलीचं आपल्या आई वडिलांवरती नितांत प्रेम असतं. मुलं बी कमी नाहीत असं नाही. मुलं बी तितक्या असतात किंवा आहेत, परंतु थोडा विचार करायला पाहिजे. आता कलियुगाचा प्रभाव आहे. विठाला विठाला. पूर्वीचा काळ आहे तरी पण सांगू राहिले. यशोदा मैयाला 17व्या वर्षी पोरगी झाली होती. काय झाली होती? पोरगी झाली होती. आणि पोरगी झाल्यामुळं तिनं पाठ करून झोपली. मुलीकडे पाठ करून झोपली. पण बाळंतपणासाठी तिची नणंद सुनंदा बाळंतपणासाठी आली होती. तीही पोरगी झाली म्हणून झोपी गेली होती. मात्र नंदबाबांनी गोपाळ कृष्णाला उचललं, यशोदा मैयापाशी ठेवलं. आणि जन्मलेली मुलगी फुलाची पाकळी, प्रत्येकाच्या ऋणातून मुक्त व्हायचं असतं म्हणून त्या ठिकाणी मुलगी उचलली आणि नंदबाबांच्या हातामध्ये, त्या ठिकाणी वसुदेवजींच्या हातामध्ये ठेवलेली आहे. वसुदेवजी म्हणतात ही जर मुलगी मी तिकडे घेऊन गेलो तर कंस हिला जिवंत ठेवणार. व नंदबाबा म्हणतात हरकत नाही, तुमच्या ऋणातनं मुक्त होण्याकरता मी माझी मुलगी तुमच्या स्वाधीन करत आहे. आणि वसुदेवजी मुलगी घेऊन परत आले. जशी जशी ती माया मथुरेच्या दिशेने येत होती, एक 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 बंधन लागत गेली. आणि कंसाच्या कारागृहामध्ये आल्या बरोबर सगळ्या पायामधल्या बेड्या जखडल्या गेल्या. जसं जसं तुम्ही प्रपंचामध्ये मायामध्ये जाताल तसं तसे तुमची एक एक बंधनं लागत, हित आल्याबरोबर सगळी बंधनं गळून पडतात. इथून उठून घराकडे चालले जाऊपर्यंत, घरापर्यंत पोहोचूस तर सगळी बंधनं गुंतलीच. हित आहे तोपर्यंत तुम्हाला काही आठवत नाही. काही आठवते का घरचं? काही आठवत नाही. एकदा घराकडे दिशा धरली की सुरूच झालं.
शेताला जायचे, कापूस वेचायचा, हळद काढायची, ढोल करायचा, शिजवायची, वाळू घालायची, सुरूच झालं नाही का. माया जशी जशी मथुराईमध्ये येते तशी सगळी बंधनं लागल्या गेली. आणि जेव्हा माया आली ती आकांत करते बरं का, रडायला लावते माणसाला. रडायला तिने सुरू केली, जोरजोरात ती रडू लागली. आणि तिच्या रडण्याच्या आवाजानं, मायेच्या आवाजानं पहारेकरी जागे झाले. जे धूम ठोकली पहारेकरांनी कंसाच्या महालाकडे. महाराज आठवा आठवा आठवा. कितवा जन्माला आला? आठवा जन्माला. इनाम भेटेल या कारणानं विचार सुद्धा करत नाही, इतके धावत कंसाच्या महालाकडे गेलेले. आठवाला जन्माला आला म्हणून कंस महाराज सुद्धा धावत आले. पाहतात तर मुलगीच आहे. विचार करतात तो विष्णू मायावी आहे म्हणून मुलीच्या पायाला धरलं, गरगर फिरवलं, शिळेवर आपटणार तेव्हा आकाशामध्ये ती माया उडून गेलेली आहे. आणि सांगते तुझं लागी बदी, हे कंसा, मला मारण्याचा प्रयत्न करतोस पण तुझा काळ ठरणारा आठवा तो तुझं लागी वदीन, माझ्या आधी तो जन्माला आलेला आहे. आणि गोकुळामध्ये तो सुखरूप. आता कंसातलं गणित आपण स्टॉप करू. कंसातलं गणित लय अवघड जाते सोडवायला, आहे की नाही. कधी बी पा कंसातलं गणित सोडवाय गेले ते ऋण भागाकार मला तर जमतच नाही. मी नादी बी लागत नाही त्याच्या. आपण आता गोकुळातला आनंद पाहू. इकडे गोकुळामध्ये सुनंदेने भगवान श्रीकृष्ण रडायला लागले. अगदी हळूहळू वार रडतात आणि त्या रडण्याच्या आवाजाने सुनंदा उठली आणि पाहते तर नंद बाबांना काय झालेलं आहे, मुलगा झाला असा तिला भासलं. जी सुनंदा पळत सुटली, ओ नंदरायजी, ओ नंदरायजी, आपको लाला भयो है, आपको लाला भयो, नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की. ताली ताली हा. हे नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल के. आनंद भयो, जय कन्हैया लाल के. जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. हे नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की. हे नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की. वाजवायला डिस्टर्ब व्हायला, पण व्यवस्थित घेऊन बसा, सोडू नका गावर. विठाला विठाला. सुनंदा मात्र धावत सुटलेली आहे नंद बाबांकडे. ओ नंदरायजी, आपको लाला भय होय. नंद बाबा 80 वर्षाचे होते, मात्र लाला झालाय म्हणल्यानंतर त्यांनी सुद्धा मिशाला मेहंदी लावली काळी. सत्य घटना सांगते. आजही वृंदावनामध्ये जा, लेकरू जर घरामध्ये जन्माला आलं तर म्हातारा माणूस सुद्धा मेकअप करते. म्हातारा माणूस सुद्धा इतका सुंदर असा नंद बाबांनी मेकअप केला. आणि मेकअप केल्यानंतर आनंदाने खैरात त्या ठिकाणी वाटतात. बूढन को पालकी, ज्वानन को हाती घोडा, ज्वानन को लाडू पेडा, बूढन को लापसी. इतकी बारात, इतकी खैरात त्यांनी वाटली. दोन्ही हाताने लुटतात. आणि मात्र ही वार्ता पाहता पाहता गोकुळामध्ये पसरली. नंदरायजींना मुलगा झाला, नंदरायजींना मुलगा झाला, नंदरायजींना मुलगा झाला. आणि गोकुळच्या आनंदाला पारावर नाही. गोकुळी आनंद झाला, बाळकृष्ण घराला. गोकुळी आनंद झाला, बाळकृष्ण घराला.
झाला बाळकृष्ण घराला गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण घराला गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण घराला गोकुळ आनंद झाला बाळकृष्ण घराला गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण घराला. गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तुकोबराय गवळणीमधून सांगतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आनंदित गोपिका झाल्या. एक एक गवळण येते आणि भगवान कृष्णाला पाहते. ही गवळण त्या गवळणीला सांगते, ती गवळण त्या गवळणीला सांगते. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आणि प्रत्येक गवळण नंदबाबाच्या वाड्याला येत आहे, पाहत आहे. माझी जनाबाई सुद्धा म्हणते ऐसी गलबल झाली दासी जनी हेल घाली. नंद बाबाच्या वाड्याला मी सुद्धा हेल घातले. हेल आणि त्याच्या घरी त्या उमऱ्यावरती पाणी होत न त्याला हेल घालणं म्हणतात. आता ती पद्धत राहिली. विठाला विठाला आनंदाचा वातावरण गोकुळामध्ये आहे. सुंदर अशा गोपिका पाण्याचं मिस घेऊन कशाचं तरी निमित्त करून त्या ठिकाणी नंद बाबाच्या वाड्याला येतात. नंद बाबाच्या पुत्राला त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला पाहतात आणि देहभान होऊन जातात. कसे देहभान होऊन जातात तर सांगतात पहिल्या चरणामध्ये कोणी एका बोलली दारे कोणी एक बोलले बोला बोलले दारे कोणी एकी फुलली नारी. एवढंच घ्यायचं आपल्याला. भगवान श्रीकृष्णाला पाहतात आणि पाहिल्यानंतर देहभान होऊन जातात. एक दिवस काय झालं, भगवान श्रीकृष्ण रडायला सुरुवात झाली. इतके रडतात, काही केला राहायला तयार नाही. भक्तीची भेट झाली नव्हती आणि जोपर्यंत भक्ती भगवंताकडे येत नाही तोपर्यंत भगवंत मात्र सुखी होत नाही. लक्षात ठेवा बरं का. म्हणून नंदाच्या वाड्यावरती राधा भगवान श्रीकृष्ण जेव्हा जन्माला आलते तेव्हा राधाचं लग्न झालेलं होतं. लक्षात ठेवा बरं का. राधा कृष्णाचा फोटो असा घरामध्ये लावतात जसं काय नवरा बायको होय. भगवान श्रीकृष्ण जेव्हा जन्माला आलते तेव्हा राधाचं लगीन झाले होतं आनया गवळ्याशी. कोणाशी?
आनया गवळ्याशी. आणि भगवान परमात्म्याला पाहण्याकरता राधा गवळणी येते आणि आल्याबरोबर भगवान परमात्मा रडायला सुरुवात करतात. रडायला सुरुवात केल्याबरोबर इतकी रडतात, आकांत करतात. यशोदा मैया काही केल्या राहीना, रडायचं राहिने, काही केल्या राहीना. म्हणून सहज दारावरती राधा दिसली म्हणून राधेच्या हातामध्ये भगवान श्रीकृष्णाला दिलं आणि दिल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण गप्प बसले. राधे गे कृष्णाला कडेवर घे कोणी रवाना. हे गडे राधे राधे गे कृष्णाला कडेवर घे कोणी रवाना. यशोदा मैया म्हणते, ए राधे, तू या कृष्णाला घरी घेऊन जा. असं म्हटल्याबरोबर राधेला बी तेवढंच पाहिजे. ज्या ज्या राधा आहेत त्याला देव नकोय का, आहे की नाही. मग घरी घेऊन जा म्हणल्यानंतर राधा तर आनंदित झाली, भगवान श्रीकृष्णाला घरी घेऊन गेली. आता आपल्या इकडं पाहिलं तर ना, त्या सरसमध्ये मी गेलतो, घरात घर घरात घर घरात घर. मी म्हणलं चोर जर घुसला तर बाहेर कुठनं निघाव यानं. असे बरेच इकडं बी आहेत बरं का घरी बऱ्याच जणांचं. वाडा म्हणलं की घरात घर बाहेर निघायचीच पंचायत. तसं राधेचं घर होतं. आतली खोली, मधली खोली, मधल्या घरात खाट. नकोच उगच थाटमाट, आपण पुढं चलो, है की नाही. आणि ते राधेने आतमधल्या खोलीमध्ये नेलं आणि नेल्यानंतर दरवाजा लावून घेतला. भक्ती भगवंताला राधा म्हणते, ए कृष्णा, मोठा हो ना, तुला मला मोठं झालेलं पाहिजे. ए कृष्णा, मोठा हो ना. देव राधेने म्हटल्याबरोबर मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर गप्पा मारू लागले दोघ जण. सुंदर संवाद राधेचा आणि कृष्णांचा चालू झालेला आहे. आणि चालू झालेला संवाद सासूने दरवाजाला कान लावून ऐकला. एवढा मोठा गडी माणूस आपल्या घरामध्ये बोलतोय राधे संग, नेमका कोण होय म्हणून सापटीतनं पाहिलं. सापटीतनं पाहिल्यानंतर एवढा मोठा नंदाचा लेख झाला. एवढूस बाळ हातामध्ये घेऊन राधा आली. ती कोण वय विचार करते आणि राधेच्या मालकाला आणि या गोळ्याला बोलून आणलं. पाय म्हणे, तुझी बायको कोणाला बोलते. दरवाज्यावरती थाप मारली, ए राधे दरवाजा उघड. राधा म्हणते, का ना आता लहान होईना. देव म्हणे, मला मोठा व्हायचा मंत्र येतो, बारीक व्हायचा येत नाही. मला मोठा व्हायचा मंत्र येतो पण बारीक मला होता येईना. राधा गयवया करते, शरणाशी लागते. भगवंता असं नको करू, लहान हो. आणि भगवान परमात्मा लहान होतात. मात्र झालेला सर्व प्रकार त्या ठिकाणी अनया गवळ्याने पाहिला होता. नंदबाबाच्या त्या मुलाला, बालकाला, भगवान श्रीकृष्णांना त्या ठिकाणी नंदबाबांच्या इथं नेऊन पोच केलं. मात्र त्या दिवशी राधेच्या मालकानं राधेला खूप मारलं आणि घरामध्ये डांबून ठेवलं. तू मात्र आता नंदबाबाच्या वाड्याला जायचं नाहीस. राधा मनोमन हाक मारते, तू आजा कहा रे मेरी श्याम प्यारे, कोई गम का मारा तुझको पुकारे, तू आजा कहा रे मेरी श्याम प्यार. हाक मारते मनोमन राधा, भगवंता आता मात्र तुला मला पाहता येणार नाही. आणि भक्तासाठी भगवंताने गोकुळामध्ये स्वरूप धरलं. कोणाचं स्वरूप धरलं? बांगडीवालीचं. सुंदर भगवान परमात्मा साडी नेसले, लहान आहेत बरं का पण मायावे आहेत भगवान परमात्मा. एका कासारणीचं स्वरूप धरलं, सुंदर साडी नेसले आणि गोकुळातल्या गलीने चलतात. बांगडीवाला
रूप घेऊन का सार झाला ग, रूप घेऊन का सार झाला, हरी मंगळा विकाया देवा मंगळा विकायाला, देवा मंगळा विकायाला, रूप घेऊन कासार झाला, रूप घेऊन कासार झाला, हरी विकायाला, हरी मंगळा विकायाला, ओ देवा बांगड्या विकाया असा भरला तुडा ग श्रीहरीने मला, 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 त्याच्या भक्तीमध्ये ग जीव झाला वेडा, आता भक्तीमध्ये ग जीव झाला वेडा, मन मोहने उत्तम तो गेला ग, मन मोहने उत्तम तो गेला, अरे बंगड्या विकायाला, मन बंगड्या विकायाला, देवा बंगड्या विकायाला, रूप घेऊन कासार झाला, रूप घेऊन कासार झाला, हरी मंगळा विकायाला, हरी मंगळा विकायाला, हरी मंगळा विकायाला. नक्षीदार हिऱ्या मोत्यांपरी न्याहाळीले मी हरीच्या बांगड्याला किती, कुठल्या किमतीचे दाम मोजूयाला ग, हरी बांगड्या विकायाला. सुंदर असा बांगडीवालीचं स्वरूप घेतलं, बांगड्या बी असा पाहिलं गोकुळातल्या गवळणी ती बांगडी घ्यायला यायचीच बाहेर, आणि तेवढ्यात हाणून मारून राधेच्या हातातल्या सगळ्या बांगड्या फुटल्या होत्या. राधेची सासू म्हणते, ए बांगडीवाली इकडे ये, माझी सुनबाईच्या बांगड्या फुटल्या, तिला बांगड्या भरायच्या. भगवंताला बी तेवढंच पाहिजे होतं नाही का. भगवान परमात्मा नेमका दिवस मावळाय चालला होता, आणि भगवान परमात्मा त्या बांगडीवालीला राधेच्या सासूनं आतल्या खोलीत नेलं. राधे पशे सांगितलं, ही माझी सुनबाई आहे, नाव राधा आहे, हिला बांगड्या भर. आणि बांगड्या भर म्हणल्यानंतर अनेक बांगड्या भगवान परमात्मा फोडतात, आणि तेवढ्या फोडण्याच्या टायमिंग मध्ये दिवस गेला, अंधार पडला. राधेच्या सासूला ती भगवंत रूपी कासारीन म्हणते, का हो ताई, मला लय उशीर झालाय, आता घरी कशी जाऊ, अंधार पडला, जायला साधन नाही, मथुरा नगरीहून मी आले, इथली तिथली मी नाही. राधेची सासू म्हणते, काळजी करू नको, हिचा मालक शेताला गेलाय, तू इथंच राहा. जमलं बेस जमलं नाही का. आणि भगवान परमात्मा राधेच्या हाताला जेव्हा स्पर्श करतात, राधाच्या डोळ्यामधून गळगळ अश्रू वाहतात. भगवंता, तू किती दयाळू आहेस, दयाघन आहेस, एका भक्तासाठी कासारणीचं स्वरूप तू धरावस, किती दयाळू आहेस. बडा ही दयालु है बाके बिहारी, बडा ही दयालु है बाके बिहारी, एक बार वृंदावन जाकर के दे. बहु आहे करुणावंत, किती दयाळू आहेस. आणि त्या ठिकाणी राधेला त्या संकटातून भगवंताने बाहेर काढलं. सुंदर अशा भगवान परमात्मा गोपिकांबरोबर अनेक लीला करतात. चिरहरण लीला केली, गोपिकांचं वस्त्र चोरलं, दही दूध चोरी करतात, गोपिकांच्या घरामध्ये दही दूध चोरी करतात. चोरी करत असताना अनेक लीला केल्या. गोपिकांच्या घरामध्ये भगवान परमात्मा जायचे. सासूला पहिल्यांदा वाटलं, एवढूस 5 वर्षाचं यशोदेचं बाळ आपल्या घरी चोरी करते का. सुनबाई, नक्कीच तू दही दूध खाता असशील म्हणे. कोणावर डाऊट धरला. सर्वप्रथम तर कसं नंद बाबाच्या लेकरावर डाऊट घ्यायचा म्हणून सुनेव डाऊट धरला.
सुनेव डाऊट धरला. त्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आले आणि सासूच्या गालाला लोणी लावून गेले. सकाळ सकाळ उठल्या उठल्या सुनबाईने रामाच्या पहाऱ्यात काकडा चालू केला. तुला अक्कल आहे का? दही दूध सांडलंस, रात्रीच्या लोणी चोरून खातेस, तुला काही वाटतं का नाही? तुझ्या बापाने हे शिकवलं का? सुनबाई सासूबाईच्या चेहऱ्याकडे पाहतच बसते. सासूबाई नेमकं घोटाळा काय? लोणी तुमच्या तोंडाला होईल. मी तर नाही खाल्लं बा. लोणी तुमच्या तोंडाला लागले भांडता मला. अनेक खोड्या भगवान परमात्मा करतात. गवळणी थकून गेल्या. मात्र एक गवळण त्याच्यातली विशाखा नावाची खूप चॅप्टर होती. मी त्या दिवशी तुम्हाला दृष्टांत सांगितला, पण काल्याच्या निमित्ताने पुनश्च ऐका. त्यातली विशाखा गवळण म्हणते, ए कृष्णा, माझ्या वाघिणीच्या घरी येऊन पाह. नाही तुला पकडून आणलंस तर नाव बदलून ठेवीन. आणि गोपाळांना भगवान श्रीकृष्णांनी आदेश दिला, हिच्या घरी उद्या आपल्याला जायचं, मात्र तुम्ही येऊ नका, मी मात्र जाईल. आणि भगवान परमात्मा मध्यरात्री घुसले. नवरा बायकोच्या दाढीची आणि विणीची गाठ बांधली आणि गाठ बांधून सगळं दही दूध सांडून दिलं, लोणी खाल्लं आणि भगवान परमात्मा निघून गेले. गोपाळ मात्र दाराशे डबडे डुबडे घेऊन वाजंत्री वाजवायला. 12 वाजले तरी विशाखाचा मालक बाहेर येत नाही. अनेक प्रकारे ती गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु गाठ सुटत नाही. शेवटी 12 वाजता जोड बाहेर निघाली. दरवाजाच्या फाटीत न बघितलं, पण सगळा समाज दारापुढं उभा आहे. कशी विशाखा 12 वाजेपर्यंत उठली नाही म्हणून लाजकाज बाहेर निघले. पण विषय असा होता, पूर्वीच्या काळामध्ये पाळण्याला बाशिंग बांधलं जात होतं नाही का? पाळण्यामध्येच लग्न लावायचे. आताच वय ते नवरी पुढं नवरदेव पुढं आणि बघा जमते का ते. एकामेकाला विचारलं, झालं जमलं. पण पूर्वीच्या काळामध्ये तसं नव्हतं. मोठ्याला मान दिला जायचा आणि तसंच विशाखाचं लग्न झालेलं होतं. आणि जशीच विशाखा वाढली म्हणता 7.5 फुटाची विशाखा झाली आणि नवरोबा 5 फुटाची, 2 फूट कमी. विशाखाची वेणी आणि विशाखाच्या मालकाची दाढी गाठ. विशाखा अशी पुढे चलायची आणि नवरदेव माग. बारात निघाले नंदबाबाच्या वाड्याला. निघालेल्या असताना मध्यंतरी विशाखाला आली शीख. जशी विशाखानं शीख दिली, मागचा गवळी गवळण गरगर फिरेन गवळी बरबर दाढी करे. गवळण गरगर फिरेन गवळी बरबर दाढी करे. गवळण गरगर फिरे गवळी बरोबर दाढी करे. गवळण गरगर फिरे गवळी बरोबर दाढी करे. ए बरबर दाढी करे गवळी बरबर दाढी करे. बरबर दाढी करे. अशी यांची चित्रकथा कुठं गेली? नंदबाबाच्या वाड्याला. आणि नंदबाबाच्या वाड्याला गेल्यानंतर यशोदेला सांगितलं, यशोदे, आवरी आवरी तुझा काढा, नासी येले आमोच्या सुना. पहा तुझा कृष्ण काय खोड्या करतो, काय खोड्या करतो. आणि असं सांगता सांगता मात्र भगवान परमात्म्याकडे पाहिलं आणि विशाखाचे डोळे भरून आले. प्रभू क्षमा करा, मला चुकलं माझ्याकडून, तुम्हाला मी आव्हान दिलं. तेवढ्यात दुसरी गवळण धावून आली. ती म्हणते, तिचं जाऊ दे, मी लय वागिने, माझ्या घराला येऊन पहा. भगवान परमात्मा तिच्याही घरी गेले आणि आता मात्र तिने भगवान परमात्म्याला पकडलं जे हाताला धरले. चाल कृष्णा तुझ्या घराला, आता धावते तुझ्या आईला यशोदेला. पकडलं, मात्र चाल चाल म्हणता म्हणता पुढं बघून चालायची, माग कशाला बघते. नवरा शेतातून घरी आला होता आणि त्याला भूक लागली होती. ते आलं समोर आणि समोर आलं, अगं जेवायला वाढ सोड त्या कृष्णाला. पण ही डोक्यामध्ये कृष्णाच्या दन 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 चालली. कृष्णाने एक काम केलं, मग हात सोडून घेतला आणि त्याचा हात तिच्या हातामध्ये आणि निघाले. चल कृष्णा, चल कृष्णा. दुसऱ्या गल्लीतनं कृष्ण घरी. मैयाला म्हणते, मैया मला कडं उचलून घे.
मैया मला कडं उचलून घे. भगवान श्रीकृष्णाला मैयाने कडं उचलून घेतलं आणि हे बारात दारामध्ये पोचलं. तोवर तिने मागं वळून पाहिलंच, चाल कृष्णा, आणि आवाज रे, ए यशोदे बाहेर ये. आणलं बघ तुझ्या कृष्णाला पकडून. कृष्ण कडेवर, हिनं बघते मागं वळून. तुम्ही कवा म्हणे घरापाशी होतो तवाच. आता दे ना. यशोदा म्हणते काय झालं ग? काय नाही म्हणे, तुझ्या कडेवर आहे माझं म्हणणं, दुसरं काय नाही झालं. यशोदे सांग बरं तुझ्या कृष्णाला. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कान्हाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाचे सांगावे, यशोदे कृष्णाचे सांगावे, गोकुळे राहावे का गोकुळी राहावे का जावे. यशोदा मैया म्हणते कान्हा, आपल्या घरी दही दूध कमी आहेत का? 9 लक्ष गायी नंदाच्या घरी होत्या. किती? 9 लक्ष. 9 लक्ष गायी नंद बाबांच्या घरी आहे. यशोदा मैया म्हणते कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरला कुणाच्या जाऊ नको. कान्हा तुला मी ताकीद करीते, घरला कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. आणि गवळण कपटी राधा, तिच्या संगे तू जाऊ नको रे. आली गवळण कपटी राधा, तिच्या संगे तू जाऊ नको. ए आली गवळण कपटी राधा, तिच्या संगे कधी जाऊ नको रे. आली गवळण कपटी राधा, तिच्या संगे तू जाऊ नको रे. रागीट तुझा पिता नंदा, मला दयाचा खाऊ नको. कृष्णा बोलावे ताकीद करीते, घरला कुणाच्या जाऊ नको. सीता तुला मी ताकीद करीते, घरला कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. आली गवळण कपटी राधा, तिच्या संगे तू जाऊ नको. रागीट तुझा पिता नंदा, मारा दयाचा खाऊ नको. कान्हा तुला मी ताकीद करीते, घरला कुणाच्या जाऊ नको. मात्र कान्हा मात्र खोडा करायला थांबला नाही. शेवटी यशोदा मैया म्हणते आता तो कान्हा इथं थांबता कामा नये. शाळेमध्ये गोशाळेमध्ये त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला पाठवलं आणि पाठवल्यानंतर भगवान श्रीकृष्ण गायी गोपाळांसह आता कुठे गेलेले आहेत? गायी तुम्ही गाई घेऊन सरे गोपाळ रानात जा. अरे तुम्ही गाई घेऊन
सारे गोपाळ रानात जा सारे तुम्ही गाय घेऊन सारे गोपाळ रानात जा अरे तुम्ही गाय गाई घेऊन सारे गोपाळ रानात जा आ गोपाळ रानात या तुम्ही गोपाळ रानात या अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात जा अरे तुम्ही गाया घेऊन गोपाळ रानात जा अरे तुम्ही गाया गाई घेऊन सारे गोपाळ रानात जा अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्या गोपाळांना सांगितलं तुम्ही गाया घेऊन कुठे या, रानात या. नंद गावामध्ये गायी चारण्यासाठी या. आणि त्या ठिकाणी सर्व गोपाळ गायी घेऊन गेलेले आहेत. सुंदर अशी भगवान परमात्मा मधुर अशी बासरी छेडतात आणि त्या बासरीच्या आवाजाने मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. मधु मधुर मधुर वाजवितो वेणू मधु मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनवन जाता, सावळा नंदनवन जाता, वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मधु मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनंदाचा वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. भगवान परमात्म्याने वेणू छेडला आणि वेणूच्या स्वरामध्ये गायी सुंदर अशा वनामध्ये चरतात. चरायला गायी मग्न झाल्यानंतर इकडे मात्र गोपाळांनी खेळ मांडलेला आहे. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो हे अबक दुबक त्रिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो. अबक दुबक तिबक खेळ मांडो अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो हे अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो हे खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू हे खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू हे विटे दांडो आता खेळ विटे दांडो अबा हे दुबक तिबा आता खेळ विटी दांडू अबा अबक दुबक तिबक पोरा अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो सुंदर असा बघ दिबक पोरा खेळ विटू दांडू असे सुंदर अनंत प्रकारे त्या ठिकाणी यमुना मैयाच्या तीरावरती खेळ मांडला. खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव घाई रे नाचती वैष्णव घाई. सुंदर अशा खेळ त्या ठिकाणी भगवान परमात्मा खेळतात. हुतुतू हमरी हमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमामा हमामा पोरा हमामा घुमरे वाजे गमामा हे
घुमरी बाजे घमामा आम्हाला पोरा मामा घुमरी वाजे मामा हो 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 असे सुंदर प्रकारे भगवान परमात्मा खेळ खेळतात. त्याच्यामध्ये भगवान परमात्मा चेंडू फळीचा खेळ खेळतात आणि चेंडू फळीचा खेळ खेळत असताना भगवान परमात्म्याने यमुना मैयामधला जो कालिया नामक सर्प आहे चेंडू फळीचा खेळ खेळतात बरं का. कोणता? चेंडू फळीचा. यमुना मैयामध्ये असलेला कालिया, मनामध्ये वसलेला वाईट कालिया, या कालियाचा भगवान श्रीकृष्णाने अंत केलेला आहे. बोलिये असुर निकंदन भगवान की जय. आणि कालियाचा त्या ठिकाणी अंत करून सांगितलं, तू मात्र इथून निघून ज्या ठिकाणी तू परतून गोकुळाच्या दिशेने पाहशील तिथे मात्र तू शिळा होऊन पडशील. काही योजनावरती त्या ठिकाणी काय कित्येक तरी योजन कालिया दूर निघून गेला, मात्र कालियाने परत वळून गोकुळाकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आजही वृंदावनामध्ये जा, कालियाचा फणा त्या ठिकाणी गोकुळाच्या दिशेने परतून अगदी त्याची दगडाची मूर्ती त्या ठिकाणी झाली आणि त्याची शेपटी मात्र गोकुळापर्यंत आहे बरं का. तिथं फक्त फणा आहे आणि शेपटी यमुना मैयाच्या तीरावरती आजही पाहायला भेटते. भगवान परमात्म्याने गोकुळवासियांची सुटका केली. सुंदर प्रकारे त्या ठिकाणी अनेक खेळ खेळतात. खेळ खेळल्यानंतर भगवान परमात्म्याला सगळे गोकाळ म्हणतात. कांदी भार पोटी भूक काय खेळ याचे सुख, काय खेळ याचे सुख, काय खेळ याचे सुख. आणि भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. डोक्यावर ऊन आहे की नाही, पोटामध्ये आहे भूक, काय कीर्तनाचे सुख. बासच करा आता नाही का. तसं तर बासच करावं लागणार आहे. तर 12 वाजत आले नाही का. खांदी भार पोटी भूक वाट पाहिले तिकडं आतिल्यामधली बुंदी. त्याच्यामुळे भगवान परमात्म्याला सगळे गोपाळ म्हणतात, आत काना आता मात्र पोटामध्ये भूक आहे, खेळण्यामध्ये आता सुख वाटत नाही, म्हणून आता आपण खेळ थांबूया आणि मात्र त्या ठिकाणी भोजना करता बसूया. भगवान परमात्मा म्हणतात सगळं करा आहे, जेवायला बसू आपण, पण माझी आहे तैशी आण नाही तरी घरा जाय. माझी आहे तैशा परी नाही तरी घरा जाय म्हणतात. माझी जशी शिदोरी आहे तशी आण, मला जशी लागते तशी दही दुधाची शिदोरी, शिळी इटकी चालणार नाही. भगवान परमात्म्याच्या चरणाला स्पर्श करतात. भगवंता आमची नासकी कुचकी कशी असो शिदोरी, पण तुला मात्र स्वीकार केला पाहिजे. म्हणून सगळ्याची जशी आसन तशी ती शिदोरी एकत्र केली आणि भगवान परमात्म्याने त्या शिदोरीचा काला केला आणि भगवान परमात्मा सगळ्यांच्या मुखामध्ये भरवतात. प्रत्येकाच्या घास आणि त्या वाळवंटामध्ये यमुना मैयाच्या किनारी सुंदर असा काला झालेला आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई. काल्यापर्यंत आपण येऊन पोचलेलो. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पूर्वीच सांगून टाकला होता, कारण गवळणीची दशा या अभंगातून सांगतात. कोणी एक भोलेली नारी विकिता गोरस घ्या मणी हरी, देखिला डोळा बैसला मणी तोची पदनी उच्चारी. त्या गवळणीकडे पाहताना तो घडलेली घटना होय, पण जीवनामध्ये मात्र गवळणी सारखं वागायला शिका. तुका म्हणे हासे जन नाही का, हासे जन तो कामने हासे जन तो कामने
नाही कान तय ठाई नाही कान तय ठाई तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. अभंगाचं निरूपण
ज्याप्रमाणे संत महात्म्याने बुद्धी दिली त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित चुकून या 7 दिवसामध्ये कीर्तनामध्ये कथेमध्ये एखाद्याच्या अंतकरणाला शब्द लागला असेल तर उदार मायबापाच्या अंतकरणाने या लेकराला माफ करा. तुका म्हणे ठोका तुका म्हणे हाती ठोका हो तुकाचे भिवरे वारे तोहीकडे मुख पसरणीकडे मुख पसरणीकडे ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले